माझे शिक्षण महाबळेश्वरला त्यावर्षी त्या आमच्या घराच्या मागेच एक माणूस तापाने मेला. महाबळेश्वरची एकंदर व्यवस्था कशी असते की तेथे काही रोगाचा शिरकाव व्हायचा नाही. अशा स्थितीत ती संशयास्पद केस झाल्यावर टिळक म्हणाले, पेत्रस, तू या दोन मुलींना आणि आनंदला घेऊन परत जा. कसा? हा माणूस कशाने मारला ठाऊक नाही. यातले नियम मोठे कडक. उगीच पुढे मागे आपल्याला त्रास नको. पोरींना पुण्यास पोहोचवून दे आणि तूही पुढे नगरला जा. अशा रीतीने हे चौघे गेले व आम्ही चौघे मागे गेलो. पण टिळकांचा असा गुणच होता की ते जिवंत असेपर्यंत त्यांचे घर कधीच पाहुण्या वाचून राहिले नाही. संत काकांना प्लेग झाला होता, ते बरे होऊन हवा बदलण्यास आले. आता बाजारहाटाचे काम त्यांच्याकडे झाले. संत आमच्याकडे कधीही आले की ते आमचे बाजार मास्तर होत असत. पेत्रस आपल्या मंडळींसह सुखरूप पोचल्याचे त्याचे पत्र आले. ह्याच पत्रात त्याने हौशीला मागणी घातली होती व आपल्या कामाची कुठे सोय करा म्हणूनही लिहिले होते. टिळकांनी त्याच्या कामाची चांगलीच सोय केली. पावसाळा लवकर सुरू झाला. मागे एकदा खूप स्वस्त मिळालेल्या मोळ्या आम्ही साठवून ठेवल्या होत्या आणि निघताना त्या साऱ्या घरवालीला दान केल्या होत्या. यावेळेस अशी चूक मुळीच करायची नाही असे ठरवून एक मोळी संपली की बाजारात जाऊन दुसरी आणायची असे माझे चालले होते. पण हा पाऊस पडल्यावर बाजारात मोळी मिळेना. शेजारी पाजारी मोळ्यांचे ढीक लागले होते, पण ते म्हणत, आम्हाला 10 रुपये दिले तरी आम्ही एक लाकूड तुम्हाला देणार नाही. आमची ही पावसाळ्याची बेगमी आहे. टिळक मला पेनी वाईज पाऊंड फुलिश म्हण. ती आठवण त्यांनी पुन्हा दिली. मग मात्र आम्ही ताबडतोब बांधाबांध करायला लागलो. अजून टिळकांच्या कामाला सुरुवात होण्यास वेळ होता तेव्हा नीट नगरकडे न जाता आम्ही आमचा मोर्चा सांगली मिरजकडे वळवला. सांगलीत 2 दिवस राहून पेत्रसची व्यवस्था कशी काय लागली आहे ते पाहून आम्ही मिरजेस गेलो. येथे डॉक्टर भास्करराव गोवंडे व त्यांच्या पत्नी रमाबाई ही दोघेही शिकत होते. टिळकांची व यांची चांगली ओळख झाल्याने त्यांच्याकडे आम्ही उतरलो. तो दवाखाना, तेथील व्यवस्था, या प्रेमळ जोडप्यांचे उत्तेजन यामुळे माझ्या शिकण्याचा हौशीने पुन्हा उचल खाल्ली. पण घर, टिळक व माझी स्टोर यांच्या मोहामुळे माझे मन थोडेसे काकूच करीत होते. तशात बेबी लहान आणि नुकतीच आजारातून उठली. दत्तूही बराच अशक्त दिसत होता. पण टिळकांचा बेत ठरला. ते म्हणाले, तू काही काळजी करू नको, मी सर्व सांभाळीन, तुला नियमाने 10 रुपये पाठवीन. डॉक्टर वॉनलेस यांना टिळक भेटले व त्यांनी संमती देता सगळा बेत अगदी कायम झाला. वॉनलेस साहेबांनी मला एक खोली दिली. परत जायला भाड्याला पैसे नव्हते. अंगठी मोडली. दत्तू, बेबी व टिळक नगरला गेले. माझा नर्सिंगचा अभ्यास पुन्हा सुरू झाला. तेथे क्लास नव्हता. जे काम पडेल ते करायचे. हेच प्रॅक्टिकल वर्क. पेत्रस दर 8 दिवसांनी सांगलीहून येऊन बाजार करून देत असे. जाईबाईचा मुलगा येथे डॉक्टरकीचा अभ्यास करीत असे. तो मला इंग्रजीचे धडे देऊ लागला, कारण बाटल्यावरील लेबल कळायला इंग्रजीचे थोडे तरी ज्ञान आवश्यक होते. नगरचे बरेच विद्यार्थी आले होते, त्यांचेही सहाय्य होत असे. 4 महिने झाले. मुलाची आठवण झाली व एक दिवस उठून त्यांना भेटायला नगरात आले. डॉक्टर व मिसेस गोवंडे या दोघांचा कोर्स संपून ती कडेगावात पंडिता रमाबाईंकडे कामाला गेली होती. मी घरी पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले असतील. तारा खेळत होती. दत्तू शाळेला गेला होता. टिळकही बाहेर गेले होते. मला पाहता तारा धावत आली व मला बिलगली, आई आली, आई आली, माझी आई आली, खेळ संपला, गोष्ट राहिली, माझी आई आली. या कवितेच्या ओळी गुणगुणत ती येऊन मला बिलगली. तिला पाहून मलाही फार आनंद झाला होता. मी तिला पोटाशी धरले. टिळक व दत्तू घरी नव्हते, तशी मी एकाच दिवसासाठी आले होते. हे दोघे आले तेव्हा त्यांनाही फार आनंद झाला. डॉक्टर ह्यूमनी थोड्या वेळाने आले. त्यांनी आम्हा सर्वांना आपल्या घरी जेवायला बोलवले. जेवणी झाल्यानंतर आम्ही सगळे बोलत बसलो. डॉक्टर ह्यूम म्हणाले, आता बाई, तुमचे खरे शिक्षण म्हणजे आपल्या नवऱ्याच्या व मुलांचा सांभाळ करणे. मला वाटते तुम्ही मिरजेत जाऊ नये. साहेब, तुम्ही म्हणता ते मला पटते. यांना सोडून मिरजेत राहण्यास मला का आनंद वाटतो, पण कोणती वेळ कशी येईल याचा नेम नसतो. म्हणून माणसाने सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करून ठेवलेली असावी. आता भावा, तुमचे काय मत आहे? माझे मत तिच्याप्रमाणे आहे. साहेब, मला नाही विद्या, तेव्हा माझं जवळ पोट भरण्याचे व जनसेवा करण्याचे काही साधन नको का? बरे बाबा, नीट विचार करा. तुमची पैशाची नेहमी अडचण असते. मुले बरी दिसत नाहीत. आणखीन पुष्कळ बोलणी झाल्यावर आम्ही घरी आलो. सकाळी 7च्या गाडीने मी जाणार होते. स्टेशनवर आमच्या आधीच डॉक्टर ह्यूम घेऊन बसले होते. गाडी निघता निघता त्यांनी माझ्या हातात 10 रुपयाची नोट ठेवली. तुम्ही चांगल्या शिका. शिकल्यावर आपल्या नवऱ्याचा व मुलांचा चांगला सांभाळ करा. ही माझ्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी. पण साहेब, मजजवळ आहेत पैसे, मला नको हे. मला लागले तर मी मागेन. पण बाई, ही भावाची चोळी बांधली. मुले जरी अशक्त दिसत होती तरी टिळकांचा व माझा पुरा निश्चय झाला होता की माझे शिक्षण पुरे करायचे. स्टेशनवर टिळक मला पोहोचवायला आले. मला रडू येऊ लागले. टिळक म्हणाले, तू काळजी करू नको. तू मुलांची आई असलीस तर तितकाच प्रेमळ मी त्यांचा बाप आहे. मी त्यांची चांगली काळजी घेईन.
गाडी हल्ली मी मिरजेस गेले. मिरजेस पोहोचल्यावर 2 दिवस सर्व काही अगदी सुरळीत चाललेले. तिसऱ्या दिवशी डॉक्टर वॉलने साहेबांनी सांगितले, बाई आम्हाला खोली पाहिजे. खाली करून द्या व तुम्ही नगरात परत जा. तुम्हाला मोठाले रोगी उचलता येत नाहीत. पण डॉक्टर मला शिकायला पाहिजे. नाही, तुम्हाला हे काम येणार नाही. का नाही? मी माणूस आहे. मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला. आजच्या आज खोली खाली करा. माझी स्थिती फारच विलक्षण झाली. काय करावे काही सुचेना. मी आपले सामान खोलीच्या बाहेर काढून कंपाऊंडमध्ये ठेवले व त्यावर बसले. नगरचे प्रसादराव वाघचौरे येथे शेजारी होते. बाहेरून आले. त्यांनी हा प्रकार पाहून विचारले, अहो मामी, हे काय सामान का काढले? ढेकून झाले वाटते. नाही बाबा, साहेबांनी मला बाहेर काढले. का? तुम्ही पदरचे पैसे खर्च करून शिकता, मग साहेबांनी काढण्याचे काय कारण? कारण समजत नाही. मी त्यांचा एक थर्मामीटर फोडला होता, पण मी कधीच आणून दिला. ते म्हणतात तुम्हाला काम करता येणार नाही अशी माझी खात्री झाली आहे. तुम्हाला मोठाले रोगी उचलता येत नाहीत. मी एकसारखी रडत होते. मी म्हणे, रोगी उचलता येत नाही त्यात माझा काय दोष? प्रसादरावांनी मला जेवणाबद्दल फार आग्रह केला. मी म्हटले, मला नाही जेवायचे. मला माझा खरा काय दोष आहे ते कळले पाहिजे. मी येथेच बसून राहील. प्रसादराव डॉक्टरकडे गेले. ते त्यांना एकसारखे ते सांगत होते की बाईला काम करता येणार नाही. प्रसादराव म्हणाले, बाई म्हणते मला माझा खरा दोष कळल्याशिवाय मी येथून हलणार नाही. तेव्हा डॉक्टर वॉनलेस साहेबांनी डॉक्टर ह्यूमचे पत्र काढून प्रसादरावांना दाखवले. हे पहा, डॉक्टर ह्यूम म्हणतात की बाईला ताबडतोब परत पाठवून द्या. इकडे तिच्या नवऱ्याचे व मुलाचे हाल होतात. बाईकडे काही दोष नाही. वर डॉक्टर ह्यूमने हे पहा लिहिले आहे की माझे पत्र आल्याचे बाईला कळवू नका. आता मी काय करू? प्रसादरावांनी मला हे सारे बोलणे येऊन सांगितले. आता माझ्या डोक्यात डॉक्टर ह्यूमने दिलेले 10 रुपयांचा आवाज खंडदिशी आला. हे 10 रुपये माझ्या परतवाड्यासाठी त्या गृहस्थांनी देऊन ठेवले होते. मला मरणप्राय दुःख झाले. आता नगरास मी कोणत्या तोंडाने जाऊ? लोक काय म्हणतील? करावी नाही तर एखादी आडविहीर. नगरच्या विद्यार्थ्यांच्या बायकांनी माझी समजूत केली. मला त्यांनी बरेच सहाय्य केले व मला गाडीत बसवून दिले. नगरास पोहोचेपर्यंत साऱ्या वाटेने प्रत्येक स्टेशनवर वाटते की येथे उतरून जावे कुठेतरी. डॉक्टर ह्यूम मिरजेच्या दवाखान्यात ढवळाढवळ करतील, पण माझे मन तर माझेच आहे ना. पण शेवटीपर्यंत हे मनातले विचार कृतीत मात्र उतरले नाहीत. टिळक नुकतेच चहा घेऊन बाहेर येऊन बसले होते. इतक्यात माझा तांगा दाराशी येऊन उभा राहिला. का ग, कशी आलीस? मला शिकता येणार नाही म्हणून. मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. विद्यार्थी नापास झाले म्हणजे जीव देतात ते का, हे मला आता कळले. परीक्षा, शिक्षण वगैरे काय असतात हे आता समजले. मी आल्याचे डॉक्टर ह्यूम साहेबांना कळले, पण ते भेटायला आले नाही.